मंडळी नमस्कार. कृष्णा आगला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी मी आलेलो आहे आमच्या बार्शी तालुक्यामध्ये असणाऱ्या बावी गाव हे आहे आमचं, आणि मी आलेलो आहे शेतात. गेली 2-3 दिवस कंटिन्यू मी ते रात्रंदिवस तर मी ते इथेच आहे. तर हे बघू शकताय तुम्ही माझ्या मागं, ही संपूर्ण जी शेताचा भाग आहे, हे येथील माती आहे ना, ही दुसऱ्या शेतामध्ये घेऊन जाण्याचं काम चालू आहे इथं. त्यामुळे इथं आपल्याला कंटिन्यू रात्र दिवस आपल्याला थांबावं लागत आहे. तर मी 4 दिवस सुट्टी काढून इकडे आलेलो आहे, आणि आज तर काय रविवारचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला सुट्टीच असते, काय विषय नाही. बघू पुढे जर आपल्याला सुट्टी मिळाली आणि 4 दिवस तर खूप चांगलंच होईल. आणि तर हा जो संपूर्ण भाग आहे, ह्या संपूर्ण भागामधील माती उचलण्यात आलेली आहे, आणि हा असा भाग आता झालेला आहे की आपल्याला इथून खालीवर असं चालत जायला लागलेला आहे. वाळूचा भाग, थोडं वाळू ह्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता जरासं तिकडे जाऊया म्हटलं. माझ्या मागच्या साईडला संपूर्ण असा नदीचा हा भाग आहे, आणि रामतीर्थ म्हणून तिथं ओळखलं जातं. मग आता आपण तिकडे जाऊयात. आणि असं म्हणलं जाते की श्रीराम जे आहेत, श्रीराम भगवंत आपले, हे इथे मुक्कामासाठी काही काळ राहिले होते असं म्हणलं जातं. मग हा तुम्हाला मी पॉईंट तिथे जाऊन आता दाखवतो. तिथं जाण्यासाठी वाट आपल्याला एक आला आहे, मला थोडंसं लांब आहे, आपण तिकडे जाऊयात. मी थोडा व्हिडिओ स्टॉप करतो आणि तिथे जाऊन चालू करतो. तर मंडळी मागची मी गेली 2 ते 3 व्हिडिओ सोडलेले आहेत. बऱ्यापैकी व्ह्यूज त्याला आलेले आहेत. काही लोकांना आवडले असतील, काही लोकांना आवडले नसतील, असू शकतं आहे. तसं कंटेंट वाईज व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, आणि खूप दिवसातून मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे, त्यामुळं थोडा व्ह्यूजचा प्रॉब्लेम येत आहे. आणि कंटेंट वाईज जर कंटिन्यू व्हिडिओ टाकत असेल आपण यूट्यूबवर, तर तो व्हिडिओ व्यवस्थित चालणार. तसं हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव असणार आहे. परत माहीत नाही मी कधी इकडे येईल, कारण की दरवर्षी अशीच गोष्ट इकडे चालेल असं काही नाही. जर पाऊस खूप झाला तर इथं पाणी हलत नाही, कंटिन्यू पाणी इथं थांबलेलं असतं. आता माझ्या मागच्या साईडला एक तिकडं लांबून एक डंपर येत आहे. तो डंपर आता कुठे जाईल बरं, तिकडे चालला आहे तो भरण्यासाठी. तर मी लांब आलो इकडं, नाहीतर तिकडं आपण गेला असतो. मी तुम्हाला हा गावचा रामतीर्थचा भाग मी तुम्हाला आता दाखवतो. माझ्या मागं तुम्ही बघू शकता की मोठमोठे असे दगड आहेत, ह्याला रामतीर्थ म्हटलं जातं. आणि इथे राम काही दिवस मुक्कामासाठी आले होते, आणि त्यांनी इथे राहून गेलेले आहेत असे म्हणले जाते. मंडळी मला अजून यातला नेमकं माहीत नाही आहे. थोडी माहिती मलाही घ्यावी लागेल, मग तुम्हाला सांगावी लागेल. हा आहे रामतीर्थचा भाग नदीमधील. या इथे श्रीराम काही दिवस मुक्कामासाठी आलेला आहे असं म्हणतात, आणि ह्याचं रामतीर्थ असं पडलेलं आहे. संपूर्ण काही माहिती मला इथे माहीत नाही, पण मी सहज इकडं आल्यानंतर मला थोडक्यात इथली माहिती मिळाली. खूप मोठी अशी ही दगडं आहेत, बघू शकता माझ्या मागं. माझ्यासोबत आता वयस्कर असं इथं कोण नाही आहे, नाहीतर मी त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली असती आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं असतं. बघू शकता कसा भाग आहे संपूर्ण असा. त्या तिकडे खूप मागं असा बंधारा झालेला आहे. तो बंधारा झाल्यामुळं ही शेतीवाडी संपूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे, आणि पावसाळ्यात ज्यावेळी पाऊस मोठा होईल त्यावेळी इथं
पाणी खूप साठतं मोठ्या प्रमाणामध्ये. आता गेल्या 4 महिन्यामागे इथं पाणी होतं, पण आता शेतील पाणी संपूर्ण आटून गेलेलं आहे. पाणी इथं काय सध्याला पाणी नाही. मी इथं गेल्या 4 महिन्यामागे आलतो, पाणी होतं, पण आता सध्याला काही इथं पाणी नाही. पूर्ण पाण्याची बिकट अवस्था झालेली आहे इथं. तर ही अशी परिस्थिती आज इथे आपल्याला जाणवत आहे. तर मंडळी, आपल्याला इथून आता जावे लागणार तिकडं, कारण की काम चालू असल्यामुळे तिथं मला थांबावं लागणार थोडं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. मला